भ्रष्टाचाराचा आरोप असलेले उमेदवार जेलमधून प्रचार करणार का, असं संजय निरुपम यांनी प्रश्न विचारलाय। अमोल कीर्तीकरांच्या ईडी समन्सवरून संजय निरुपम यांचा हा सवाल। दरम्यान मी दौरे करतोय त्यामुळे फरार असण्याचा संबंध नाही, असं अमोल कीर्तीकरांनी म्हटलं। ईडी समोर नक्की हजर राहील आणि ईडीला या आधीच कागदपत्र दिली, असंही कीर्तीकर म्हणाले। शिवसेनाकडून जो जिद्द आहे एक उमेदवार देण्याचा, तो उमेदवार भ्रष्टाचारच्या आरोपाखाली आहे, तो एक अभियुक्त आहे, त्याच्या विरोधात एक चौकशी चालू आहे आणि ईडी करून एक प्रोब होत आहे। आणि त्या परिस्थितीत तुम्ही काय तुमची काय लाचारी आहे की तुम्ही असा एक उमेदवार उभे करता। कोणाचा फोन होता, तो मी विचारला की काय सध्या मोबाईल ऑन आहे की ऑफ आहे, पर ऑफ आहे। तुम्ही केलं तो आता माझ्या मनात एक 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 नम्रपणे एक प्रश्न आहे की तुम्ही काय आता जेलमधून प्रचार करणार का? आता शेवटी बघा, प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु मी तुमच्या चॅनलच्या समोर आहे, तुम्ही आज वर्सोव्यात आहात, म्हणजे मी या मतदारसंघाअंतर्गतच फिरतोय, मग फरार असण्याचा संबंधच येत नाही। जाईन ना, त्यांनी बोलवलंय त्यावेळेला मी नक्कीच जाईन। मी माझ्या वरिष्ठांचा निर्णय घेईन काय घ्यायचा, तो माझ्या वकिलांशी बोलीन आणि जाईन। आणि मी जरी गेलो नसलो गेल्या वेळेला, तरी त्यांनी जे पेपर मागितले होते त्यातले बऱ्यापैकी पेपर मी दिलेले आहेत आणि त्यांनी जे काही गोष्टी मागितल्या होत्या त्याच्यापैकी बऱ्यापैकी ज्या आहेत त्या मागच्या इन्क्वायरीमध्ये त्यांनी घेतले।